एके दिवशी थंडीच्या दिवसात सोट्रिया नावाची मुलगी शाळेत जाण्यासाठी बसची वाट पाहत होती. तेवढ्यात तिच्याजवळ एक फोक्सवॅगन बीटल थांबली, ज्यामध्ये एक देखणा माणूस बसला होता. त्याने हसून विचारले, तुला लिफ्ट हवी आहे का? मीही त्याच दिशेने जात आहे. सोट्रिया बराच वेळ बसची वाट पाहत होती, पण अजून बस आली नव्हती. तिला उशीर होणार या भीतीने ती त्याच्या गाडीत बसली. पण लवकरच तिच्या लक्षात आले की काहीतरी गडबड आहे, कारण तो माणूस विरुद्ध दिशेने गाडी चालवत होता. हे पाहून सोट्रियाच्या मनात भीतीची लाट उठली. तिला गाडीतून उडी मारावीशी वाटली. पण जेव्हा तिने पाहिले की पॅसेंजर सीटवर हँडलच नव्हते, तेव्हा तिचे हृदय जोरात धडधडू लागले. इतक्यात तो माणूस अचानक जोरात ओरडू लागला, आता तू कोणत्याही परिस्थितीत जगू शकणार नाहीस. सोट्रिया थरथर कापू लागली. थंडीमुळे तिने टोपी घातली होती. तो माणूस गुरगुरला, तू तुझी टोपी काढ. भीतीने थरथरतच सोट्रियाने तिची टोपी काढली आणि टोपीशिवाय सोट्रियाला पाहताच तो माणूस आणखी संतापला. तो जोरात ओरडला, तू तुझे केस का कापलेस? यानंतर त्याने रागाने तिला गाडीबाहेर ढकलले आणि थंड आवाजात म्हणाला, तू खूप भाग्यवान आहेस. सोट्रिया अजूनही आश्चर्यचकित होती. तिला असे काय घडले हे काहीच समजत नव्हते. एका वर्षानंतर एके दिवशी सोट्रिया टीव्ही बघत होती आणि अचानक तिचे डोळे विस्फारले गेले. तिला तोच माणूस स्क्रीनवर दिसला. तो दुसरा कोणी नसून टेड बंडी होता, धोकादायक सिरियल किलर ज्याने 30हून अधिक महिलांवर बलात्कार करून त्यांची हत्या केली होती. टेड नेहमीच फक्त तपकिरी आणि लांब केसांच्या महिलांनाच लक्ष करत असे, आणि सुदैवाने त्या दिवसाच्या अगदी 7 दिवस आधीच सोट्रियाने आपले केस कापले होते.